घरभर झालेला पसारा आवरताना कल्पनाचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं. नुसती तणतण. सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला होता. पोरं नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला. त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं पिणं देणं म्हणजे कटकट वाटायची तिला. एकदाच सगळा स्वयंपाक थोपटून ती नुसती ह्या निर्जीव गोष्टीत अडकायची. सासूबाई नेहमी म्हणायच्या, "अगं कल्पना, कामापुरती स्वच्छता महत्त्वाची आहे, पण त्याहीपेक्षा अन्नपूर्णेसारखं गरम ताजं अन्न खाऊ घालावं ग लेकरांना, नवऱ्याला. इतका दमून भागून येतो तो, आणि तू त्याला सकाळी 7ला केलेल्या पोळ्या वाढते." ह्यावर तिचं वाद घालत बसणं, मग 2 दिवस अबोला, ह्या सगळ्या गोष्टींना तो कंटाळून गेला होता. आणि सासूबाईंच्या हे लक्षात आलं होतं. त्या समजल्या होत्या की समजवण्यात आणि वाद घालण्यात काही अर्थ नाही. बऱ्याच बायकांना फक्त घरदार टापटीप ठेवण्यात फार इंटरेस्ट असतो, आणि त्यापुढे स्वयंपाक हे कंटाळवाणं काम वाटतं. खरं तर माणसाची सगळी धावपळ पोटासाठीच असते. ताजं सकस अन्न मिळालं तर मनही छान प्रसन्न आणि शरीरही. पण हिला ऐकायचंच नाही तर बोलून काय उपयोग. म्हणून त्या त्यांच्या परीने करायच्या आणि बाकी सोडून द्यायच्या. पण ह्या 2 दिवसात काय घडलं कोणास ठाऊक. दोन्ही वेळेस गरम अन्न बनत होतं घरात. आवश्यक स्वच्छता होत होती, त्यामुळे कल्पनाचीही ओढाताण होत नव्हती. आणि दोन्ही वेळेस छान ताजं अन्न मिळाल्याने सगळेच तृप्त होत होते. शेवटी आज त्याने जरा वेळ काढून विचारलंच तिला, "काय मॅडम, आम्ही एवढं समजावत राहिलो तरी नाही लक्षात आलं, आणि आता कोण गुरु मिळाला हा बदल घडवायला?" ती हसली आणि म्हणाली, "तसंच समजा, गुरुच मिळाला. परवा दिवाळीचं उरलेलं फराळाचं देऊन टाकावं म्हणून मी रस्त्यापलीकडे फुटपाथवरती प्लॅस्टिकचा आडोसा केलेली झोपडी आहे ना, तिथे गेले होते. तिथलं दृश्य पाहून तर मन नतमस्तक झालं माझं. अरे, ती बाई कमरेपासून अधू आहे. त्या माणसाला एक पाय नाही, तो फुगे विकतो. तो निघण्याच्या घाईत होता, तर ती बाई त्याला गरम भाकरी करून वाढत होती. दोघांच्या चेहऱ्यावर कुठलाच त्रागा नाही. ती खरडत खरडत सगळं काम करत होती. झोपडी अगदी प्रसन्न होती. त्याची ती अपंगांची सायकल, त्याला फुगे फुगवून लावलेले. पलीकडे एक पोरगा फुगे फुगवत होता. त्याला ती म्हणाली, "गरम गरम खाऊन घे, मग दिवसभर काही नाही खाल्लं तरी चालतं." त्यालाही तिने गरम भाकरी वाढली. मी बघत होते सगळं. तेवढ्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. पटकन ती बाहेर आली. मी उरलेलं फराळाचं दिलं तर म्हणाली, "बाई, तुम्ही दिलत, पण आता हे खाण्याजोगं नाही, खूप शिळं झालंय. पण माझ्या कामाचं आहे. तो मागचा ड्रम आहे ना, त्यात टाकते, म्हणजे आम्हाला गॅस मिळतो त्यातून." लई बायका शिळा आणून देतात, पण बाई 2 वेळचं गरम खाण्याएवढं कमावतो. आणि देवाने पाय नाही दिले तरी हात आहेत ना, लेकराला आणि नवऱ्याला गरम खाऊ घालते. बुद्धीचे आणि मनाचे मार्ग शेवटी पोटातूनच तर जातात ना. पण बायकांनी दिलेलं अन्न फेकत नाही मी. पोरानं शिकून मास्तरशी डोकं लावून तो बायोगॅस बनविलाय. शिळ्या अन्नावर खरकट्यावर चालतोय तो. थोडा खर्च लागला, पण होते काही मनी सोन्याचे. मग म्हटलं, सोन्यासारखा जोडीदार आहे ना,
मग मोडून करूच बायोगॅस. माझी चुलीची कटकट गेली आणि मला गॅस मिळाला. चला येऊ का, यांना फुगे विकायला जायचंय. ती खरडत परत झोपडीत गेली आणि मला प्रकर्षाने जाणवलं किती ते समाधान तिच्या वागण्यात. गरीब म्हणून मिळणाऱ्या शिळ्या अन्नाचा वापर करण्यासाठी असलेली तिची ती कल्पकता, आणि मुख्य म्हणजे अपंगत्व असून सुद्धा आपल्या घरच्यांना गरम अन्नच खाऊ घालण्याची तयारी देखील. आणि आपण मात्र धडधाकट असून फक्त निर्जीव वस्तूत गुंतलेलो. कंटाळा येतो म्हणून सकाळीच थापलेली पोळ्यांची चळत आली डोळ्यांपुढे. तुमचे जेवताना वैतागलेले चेहरे आले समोर, आणि मग ठरवलं मनाने, दोन्ही वेळेस गरम जेवण बनवायचं कुटुंबियांसाठी. त्याने कल्पनाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, थँक्स. ती म्हणाली, असं नाही, मला बायोगॅस बनवायला मदत करा मगच. तो हसला आणि म्हणाला, नक्कीच, फक्त त्यात टाकायला परत शिळं अन्न स्पेशली करू नकोस. ती म्हणाली, छे, ओला कचरा माझ्या डस्टबिनमध्ये टाका असं सांगितलं आहे मी अपार्टमेंटमध्ये. आपला श्वास फुग्यात भरून विकणाऱ्या कुटुंबियांसाठी त्याचे हात मनोमन जुळून आले. शिक्षणाचा अभाव असून, पैसा नसून, समाधानाच्या आणि कल्पकतेच्या जगण्यालाच तो नतमस्तक झाला. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.